नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य ही पार्थला बोलते, गुंडांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे माझे या बोक्याबरोबरचे नाते अधिकच घट्ट झाले आहे. एका परीने ते चांगलंच झालं. त्यावेळेस दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि पार्थ हा काव्याला बोलतो की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. तेव्हा नंदिनीचे बाबा हे देशमुखांच्या घरी नंदिनीला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा नंदिनी खूपच घाबरलेली असते आणि ती आपली फिंगर क्रॉस करते आणि तेव्हा बाबा बोलतात, चल नंदिनी, आता तुझे काम झाले आहे ना, चल घरी ये. आणि त्याच वेळेस नंदिनी ही बाबाला सोबत घरी येण्यास नकार देते आणि तेव्हा बाबा हे रागावून नंदिनीकडे पाहू लागतात. तर घरातील सर्वजण हे नंदिनीच्या बाजूने उभे राहतात. त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्यासाठी स्लाईडचे फ्रूट्स घेऊन येतो आणि तो बोलतो की मी तुमच्यासाठी बनवलेले आहे. तेव्हा ते खाण्यास काव्य नकार देते आणि बोलते, जो व्यक्ती हे फ्रूट सलाड बनवू शकतो तो प्रेमाने भरू देखील शकतो. आणि तेव्हा पार्थ हा तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि बोलतो, वा, म्हणजे तू आज बोक्याकडून लाड करून घेणार. आणि पार्थ आपल्या हाताने काव्याला ते फ्रूट भरू लागतो आणि काव्य ही फ्रूट्स खाण्यासाठी पुढे येते आणि पार्थ तो चमचा आपल्या जवळ घेऊन येतो आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे अतिशय जवळ येतात व दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ प्रमाणे जीवा व नंदिनी देखील एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.